मी मात्र सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे सुखं पिठलं म्हणजे झुणका। अतिशय चविष्ट लागणारे ही पॉप्युलर महाराष्ट्रीयन डिश भाकरीसोबत खाल्ली जाते। पिठलं हे खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं, जसे की ओलं पिठलं, तिखट पिठलं, सुखं पिठलं। तर आज मी तुम्हाला सुखं पिठलं दाखवणार आहे, ते सुद्धा पाणी न टाकता। आरामात हे पिठलं तुम्ही 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये न ठेवता खाऊ शकता। प्रवासासाठी तर एकदम बेस्ट चॉईस आहे आणि जर रोजची धावपळ असेल, ऑफिसची घाई असेल तर ह्या प्रकारे तुम्ही पिठलं मिक्स करून ठेवू शकता आणि लागेल तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाणी ओता, 2 मिनिटं शिजवा आणि तुमचं पिठलं रेडी। तर वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य। पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि मग साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। तर सुखं पिठलं बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 150 ग्रॅम चण्याचं पीठ म्हणजे बेसन। तुम्ही 150 ग्रॅम घेऊ शकता किंवा 1 वाटी भरून। 1 कांदा बारीक चिरलेला, 1 छोटी भोपळी मिरची ती सुद्धा बारीक चिरलेली, थोडीशी कोथिंबीर घ्या बारीक चिरून, 7 ते 8 कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या, पाऊण चमचा हळद घ्या, चवीपुरता मीठ घ्या आणि 4 ते 5 मोठे चमचे तेल। आता सर्वात आधी एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा। शक्यतो पिठलं बनवण्यासाठी नेहमी नॉनस्टिक वापरा, कारण पीठ नेहमी खाली लागू शकतो जेव्हा आपण त्याला भाजतो। ओलं पिठलं असो का सुखं खाली पॅनला चिटकू शकतो, म्हणून नॉनस्टिक पॅन घ्या नेहमी। तेल गरम होताच आता याच्यामध्ये आपण कडक फोडणी देऊया। तर फोडणीसाठी घेऊया मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची। फोडणी मस्त तडतडली पाहिजे। आता याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला कांदा। पिठलं म्हणजे कांद्याचं प्रमाण थोडं जास्तीचं असतं, म्हणून मोठा कांदा घ्या। आता कांदा आपल्याला जास्तीचं शिजवायचं नाही आहे, हलकंसं मऊ पडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सिमला मिरची घालायची आहे, पण हलकंसं मऊ पडल्यानंतर। तर 2 ते 3 मिनटं फक्त त्याला या प्रकारे शिजवत राहा। 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया भोपळी मिरची। भोपळी मिरची घातल्यानंतर सुद्धा आपल्याला जास्तीचं शिजवायचं नाही आहे, साधारण 1 मिनटं फक्त। 1 मिनटं झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया ठेचलेलं लसूण। मधोमध थोडीशी जागा करा आणि याच्यामध्ये आता आपण लसूण घालूया। लसूणसुद्धा हलकंसं परतून घ्या। जर तुम्हाला प्रवासासाठी पिठलं नको आहे तर तुम्ही याच्यामध्ये टमॅटोसुद्धा घालू शकता। ओलं पिठल्यामध्ये टमॅटोसुद्धा आपण घालतो, पण आजची जी रेसिपी आहे ते सुखं पिठलं आणि मुख्य म्हणजे प्रवासासाठी किंवा जास्तीत दिवस टिकवण्यासाठी आपण हे पिठलं बनवतोय, म्हणून याच्यामध्ये आपण टमॅटो घातलेला नाही आहे। लसूणसुद्धा परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये हळद घालूया आपण। हळद घातल्यानंतर परतून घ्या। तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता, पण आपण मिरच्या घातल्या आहेत म्हणून लाल तिखट घातलेलं नाही आहे। आता याच्यामध्ये आपण पीठ घालूया। पीठ घातल्यानंतर विस्तव कमी करा आणि मंद आचेवर पीठ व्यवस्थितपणे भाजून घ्या। कांद्या आणि मिरची सोबतच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। नॉनस्टिक पॅनमुळे हे पिठलं खाली करपणार नाही आहे, चिटकणार नाही आहे, म्हणून आरामात 10 मिनटं मंद आचेवर याला परतत राहा। त्याला व्यवस्थितपणे शिजू द्या, त्याचा खमंग सुटू द्या, कारण पिठलं शिजणं खूप गरजेचं असतं। पिठलं शिजल्यानंतर सुद्धा पिवळंच दिसतं ना, आतासुद्धा पिवळंच दिसणार आहे, पण खाताना आपल्याला जाणवतं ते कच्चट आहे की नाही, म्हणून व्यवस्थितपणे त्याला परतत राहा कमीत कमी 10 मिनटं। सुरुवातीला 10 मिनटं झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ। तुम्ही बघू शकता थोडंसं कळतंय की पिठलं थोडंसं होत आलेलं आहे। आता याच्यामध्ये मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर कोथिंबीरसुद्धा आताच घालूया आणि पुन्हा आता 10 मिनटं याला परतत राहा, व्यवस्थितपणे शिजू द्या आणि 10 मिनिटात आपलं हे पिठलं रेडी होणार। ह्या पिठल्यामध्ये आपण बिलकुलही पाण्याचा वापर केलेला नाही आहे, मस्त फक्त तेलावर शिजवलेलं आहे। कोरडं पिठलं, सुखं पिठलं, झुणकासुद्धा तुम्ही म्हणू शकता। हे बघा रेडी आहे। गरमागरम भाकरी आणि ठेच्यासोबत सर्व करा। प्रवासासाठी तुम्ही हे घेऊन जाऊ शकता, सोबत चटणी घ्या किंवा घरातल्या घरात भाकरी आणि पिठलं आणि त्याच्यासोबत थोडंसं ठेचा। तर गरम गरम पिठलं एन्जॉय करा।
ओलं पिठल्याची रेसिपीसुद्धा मी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्कीच चेक करा. आणि आजची जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.